नमस्कार मंडळी, हिरवळ आणि मी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण जाणार आहोत सोमनाथ, द्वारका आणि गिरनारच्या यात्रेला। तर त्यासाठीची ही तयारी चालू आहे आणि आता आपण लवकरच रेल्वे स्टेशनवर पोहोचणार आहोत। तर अशा प्रकारे आम्ही आता रेल्वे स्टेशनवर सगळ्या जणी एकत्र जमलो आहोत। ग्रुप आहे आमचा 21 जणांचा। तर ह्या आम्ही सगळ्या मैत्रिणी आहोत आणि काही अजून येणार आहेत। तर अशा प्रकारे आता आमची यात्रा सुरू झालेली आहे आणि दुसऱ्या दिवशी आम्ही प्रवास करून गुजरातमध्ये पोहोचलो। तेव्हाही अशी आमची रूम होती। तर पाहू शकता अगदी छान, स्वच्छ आणि सुंदर असं नियोजन होतं आणि अगदी कमी खर्चात आणि खूप छान अशा आम्हाला या रूम अवेलेबल झालेल्या होत्या। एका रूममध्ये 2 जण आम्ही सगळे मिळून होतो प्रत्येक रूममध्ये। तर ही माझी ताई आणि आम्ही दोघीजणी अशा दोघी एका रूममध्ये होतो। तर आता आम्ही निघालोय सोमनाथाच्या दर्शनाला। तर पाहू शकता आपण इथं आत्ता आम्ही सोमनाथ दर्शनला चाललेलो आहे आणि हे समोर जे दिसतंय ते लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे। तिथून आपल्याला वळून आतमध्ये जायचं आहे मूळ स्वामी सोमनाथ मंदिराकडे। तर चला आता तिकडचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आपण चाललोय आता पुढे सोमनाथाचं दर्शन घ्यायला। आणि सोमनाथाचं मंदिर हे अगदी समुद्राच्या किनाऱ्यावरच आहे आणि हा आहे आमचा सर्व ग्रुप जेंट्सचा आणि आम्ही 8 जणी असे आम्ही सगळे मिळून 21 जण आहोत। आणि हे प्रथम ज्योतिर्लिंग म्हणून ओळखलं जातं सोमनाथ महादेव मंदिर आणि अतिशय सुंदर अशी सहल आराम केली आहे। मी तर प्रथमच अशा प्रकारच्या सहलीमध्ये एकटी आलेली आहे। ही माझी मोठी ताई आहे आणि बाकी सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत। तर अशा प्रकारे आम्ही आता मंदिरामध्ये दर्शन झाल्यानंतर बीचवरती आलेलो आहे। हे पहा इथं आहे मंदिर आणि अगदी याच्याच बाजूला आहे समुद्रकिनारा आणि मंदिरामध्ये दर्शन इतकं सुंदर झालं। संध्याकाळची आरती सापडली, परंतु आतमध्ये मोबाईल नेता येत नसल्यामुळं आपल्याला आतमध्ये काहीही शूटिंग करता येत नाही। आपल्याकडून मोबाईल बाहेरच सगळे घेतले जातात। असं हे सुंदर मंदिर पाहिल्यानंतर आम्ही समुद्रकिनाऱ्यावर पोचलेलो आहे आणि पाहू शकता तुम्ही इथं छान अशा समुद्राच्या लाटा आणि हा अतिशय सुंदर असं वातावरण। हे सगळं पाहून मन अगदी हे लावून गेलं होतं। मंदिरातलं दर्शन झाल्यानंतर तर अनुभूतीच अशी वेगळी आली होती आणि आम्ही फिरून आल्यानंतर इथं आलेलो आहे आता जेवायला। तर हा आहे माहेश्वरी डायनिंग हॉल। तर इथं पाहू शकता तुम्ही आम्ही सगळ्याजणी मैत्रिणी जेवायला बसलेलो आहे आणि जेवण अगदी अप्रतिम होतं। सकाळपासून आम्ही ज्या ज्या ठिकाणी जेवण केलं ते एकदम सगळे चांगलेच होतं। तर पाहू शकताय तुम्ही अशा प्रकारे आमचं इथं जेवण झालं आणि मग आम्ही सगळ्याजणी पुन्हा आमच्या या लीलावती हॉटेलवर परत मुक्कामाला आलो। तर हॉटेल देखील अतिशय प्रशस्त, सुंदर, स्वच्छ, सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता असते। अतिशय चांगलं असं हे हॉटेल आहे। तर तुम्ही देखील इथं नक्की येऊ शकता आणि आपल्या चला तर आता रात्रीचे 10:30 वाजलेत। आम्ही तयारी करतो झोपण्याची आणि सकाळी लवकर उठून महादेवाच्या अभिषेकाला जायचं आहे। तर हे आहे सोमनाथ महादेवाचं प्रथम ज्योतिर्लिंग आणि इथं आम्ही सकाळी 5:30 वाजता आलेलो आहे। तुम्ही पाहू शकता इथं अजून देखील अंधारच आहे आणि हे अतिशय सुंदर सकाळच्या प्रसन्न अशा वातावरणात आज आम्ही इथे अभिषेक करणार आहोत। आणि हे प्रथम ज्योतिर्लिंग खरंच खूप अंगावर शहारे येत होते की आज आपण इथपर्यंत पोचलो आहोत आणि अतिशय सुंदर असं दर्शन देखील झालं, अभिषेक देखील खूप छान झाला आणि अभिषेकासाठीच आम्ही खास सकाळी लवकर आलेलो आहे। तर पाहू शकता हे आहे मूळ मंदिर जे अहिल्याबाई होळकरांनी बांधलेलं होतं आणि पाहू शकता इथं त्यांचं स्मारक देखील आहे। अतिशय सुंदर पुरातन असं हे मंदिर आणि यामध्ये आम्हाला आज अभिषेक करायला मिळणार आहे।
हे आहे अहिल्यादेवी होळकर यांचं स्मारक. अगदी मंदिराच्या समोरच्या प्रांगणातच आहे, अगदी समोरासमोर. अहिल्यादेवी होळकरांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक मंदिरांची स्थापना केली, तसेच अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार देखील केलेला आहे. प्रत्येक ठिकाणी घाटांवर त्यांनी अनेक प्रकारचे घाटाचे जे सुशोभीकरण असते ते देखील केलेले आहे. इथे सगळी तशी माहिती लिहिलेली आहे. आणि आता आम्ही अशा प्रकारे इथे अगदी आरामात शांत वातावरणात बसलेलो होतो. आज आहे 15 ऑगस्ट, त्यामुळे मैत्रिणींनी हे अशा प्रकारच्या खास ओढण्या खांद्यावर घेण्यासाठी आणलेल्या आहेत. तिरंगी झेंड्यासारख्या दिसत आहेत. अतिशय आकर्षक असं दिसत होतं, परंतु आता त्या काढलेल्या आहेत, त्यामुळं व्हिडिओमध्ये कॅप्चर झालेल्या नाही आहेत. कारण आता मंदिरामध्ये आम्ही बसलेलो आहोत. तर पाहू शकता अतिशय छान असं वातावरण. आणि आता आम्ही अभिषेकासाठी आज जातो आहोत. तर पहा, इथं अगोदर मी परमिशन घेतली आणि मग व्हिडिओ केला. तर अशा प्रकारे 4-4 जणांच्या मध्ये मिळून अभिषेक करायला मिळाला. आणि हा अभिषेक मी माझ्या आयुष्यामधला पाहिलेला इतका जवळून झालेला अभिषेक. आणि प्रथम ज्योतिर्लिंग, कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की मी इथपर्यंत पोचेल आणि इथं अभिषेक करेल. तर पहा, अतिशय अविस्मरणीय अशी ही आठवण आहे. त्यामुळं मी खूप आनंदात होते. अशा प्रकारे सहलीतला पहिला पडाव सोमनाथ महादेवांचं दर्शन खूप छान झालेलं आहे. आणि आता आम्ही सर्वजण पुढच्या यात्रेसाठी निघणार आहोत. अतिशय सुंदर अशी सहल आणि खूप छान अनुभव आयुष्यामधला जपून ठेवावा असा. तर आता आम्ही आमच्या रूममधून बाहेर पडतोय आणि आता परत आम्ही गिरनारला जाणार आहोत. तर चला परत भेटूया गिरनारच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.